Students, now we will see the practice examples from practice set 3.4. We have seen properties of perpendicular bisector of a segment. The point on every point on perpendicular bisector of segment is equidistant from the end points. ती प्रॉपर्टी बघितली. त्याच्यानंतर तुम्ही अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी बघितली. अँगल बायसेक्टर थिअरम त्याच्यामध्ये काय आहे, एनी पॉईंट किंवा एव्हरी पॉईंट ऑन द अँगल बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ अँगल, ती प्रॉपर्टी बघितली. त्याच्यानंतर तुम्ही काय बघितलेलं आहे, इनइक्वॅलिटीज ऑफ द साइड्स अँड अँगल्स. म्हणजेच ग्रेटर ट्रायंगलमध्ये दोन साईड्स जर अनइक्वल असतील तर ग्रेटर साईड्सच्या अपोजिट अँगल ग्रेटर आणि स्मॉलर साईड्सच्या अपोजिट अँगल काय असतो, स्मॉलर, ते बघितलं. आणि ट्रायंगलमध्ये कोणत्याही दोन साईड्सची ॲडिशन जर केली तर ती ॲडिशन थर्ड साईडपेक्षा काय असते, ग्रेटर असते. ह्या प्रॉपर्टीज तुम्ही बघितल्या आणि याच्यावरती तुम्हाला आता हा एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे. सो व्हॉट इज द फर्स्ट एक्झाम्पल, सी हिअर द फिगर इज गिवन. आणि काय आहे, इन फिगर 3.48 पॉईंट ए इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. हा अँगल आहे XYZ आणि त्याच्या बायसेक्टरवरती म्हणजेच रे XYZचा बायसेक्टर आहे आणि त्या बायसेक्टरवर कोणता पॉईंट आहे, ए पॉईंट आहे. आता तुम्हाला ए पॉईंटचं, आता AX इज इक्वल टू 2 म्हणजे AX हे काय डिनोट करणार आहे, डिस्टन्स ऑफ पॉईंट ए फ्रॉम साईड XY. आणि हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, 2 सेंटीमीटर दिलं आहे. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, डिस्टन्स AZ फाइंड करायचं आहे. कोणती प्रॉपर्टी यूज करायची इथे, तर याच्यामध्ये डायग्रॅम पहिला ड्रॉ करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं काय काय आहे, तर हिअर म्हणजे ए इज ऑन बायसेक्टर ऑफ अँगल XYZ म्हणजे रे YA काय असणार आहे, बायसेक्टर असणार आहे. रे YA इज अँगल बायसेक्टर इज angle bisector is angle bisector of angle XYZ. हे काय आहे, तुम्हाला दिलेलं आहे. आता अजूनही काय दिलेलं आहे, तर XA म्हणजेच डिस्टन्स ऑफ पॉईंट ए फ्रॉम साईड YX या अँगलच्या साईडपासून एचं डिस्टन्स कोणती सेगमेंट रिप्रेझेंट करणार आहे, XA किंवा AX. आणि ते दिलेलं आहे तुम्हाला 2 सेंटीमीटर्स. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, AZ हे किती असणार आहे हे फाइंड करायचं आहे. मग त्याच्यासाठी बघा, पॉईंट ए इज ऑन द बायसेक्टर, रे YA इज बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. मग प्रॉपर्टी कोणती आहे, तर एव्हरी पॉईंट ऑन बायसेक्टर इज ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ अँगल. म्हणजे प्रत्येक पॉईंट बायसेक्टरवरचा, अँगल बायसेक्टरवरचा प्रत्येक पॉईंट हा काय असणार आहे, इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ अँगल. म्हणून आता इथं हे लिहिलं आहे तुम्ही दिलेलं. आता प्रॉपर्टी कोणती यूज करायची आहे, तर बाय युझिंग आणि ही प्रॉपर्टी लिहायची आहे. आणि ती प्रॉपर्टी कोणती आहे, तर एव्हरी पॉईंट ऑन द बायसेक्टर, ऑन द अँगल बायसेक्टर म्हणा, ऑन द अँगल बायसेक्टर अँगल बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ अँगल, म्हणून इथं तुम्हाला काय लिहिता येणार आहे, ए हा कशावर दिला आहे तुम्हाला, बायसेक्टरवर आहे. म्हणून इथं आपण लिहिलं आहे, रे YA इज बायसेक्टर ऑफ अँगल XYZ गिवन आहे. देअरफोर तुम्हाला काय लिहिता येणार आहे, तर AX इज इक्वल टू
AZ. AX इज इक्वल टू AZ. बट तुम्हाला कोणाची व्हॅल्यू दिलेली आहे? AX इक्वल टू 2 सेंटीमीटर्स. देअरफोर AZ इज इक्वल टू 2 सेंटीमीटर्स. ह्या प्रॉपर्टी करेक्ट लिहायची आहे आणि हे स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर AZची व्हॅल्यू इज इक्वल टू 2 सेंटीमीटर्स. म्हणून तुम्हाला AZ किती आलेलं आहे? 2 सेंटीमीटर्स. नाव वी विल सी द नेक्स्ट सम. आणि व्हॉट इज द नेक्स्ट सम? बघा, सेकंड सममध्ये तुम्हाला इन फिगर 3.49 काय आहे? अँगल RST इज इक्वल टू 56 डिग्रीज. RST याची मेजर पूर्ण अँगलची दिलेली आहे 56 डिग्री. PT इज परपॅन्डिक्युलर टू साईड ऑफ ट्रायंगल ST अँड काय आहे दुसरं? PR इज परपॅन्डिक्युलर टू द अदर साईड ऑफ अँगल दॅट इज SR. आणि PR इक्वल टू काय आहे? PT. या दोन सेगमेंट PR इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट PT, म्हणजे या दोन सेगमेंट्सची लेंथ काय झाली? सेम. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? फाइंड द मेजर ऑफ अँगल RSP. RSP या अँगलची मेजर फाइंड करायची. आता दिलेल्यावरून तुम्हाला आता ही डायग्रॅम ड्रॉ करा आणि डायग्रॅम ड्रॉ केल्यावरती तुम्हाला फर्स्ट ड्रॉ द फिगर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अँगल कोणता आहे? तर अँगल इज RST. RS आणखीन T इज द अँगल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पॉईंट आहे इंटिरियरमध्ये अँगलच्या, आणि तो कोणता पॉईंट आहे? तर इट इज अँगल P. अँगल P इज इन द इंटिरियर ऑफ अँगल RST. इथं आहे तुमचा S व्हर्टेक्स आणि P इज इन द इंटिरियर ऑफ अँगल RST. नाव काय ड्रॉ केलेले आहेत? तर P पासून परपॅन्डिक्युलर्स आहेत ST या साईडला आहे का? आणखीन बघा, परपॅन्डिक्युलर्स ड्रॉ करताना तुमच्या पट्टीची रेष जी आहे मोठी ती खालच्या रेषेला काय करायची? कोइन्साइड करून ठेवायची. आणि मग या पॉईंटपासून परपॅन्डिक्युलर म्हणजे तो बरोबर परपॅन्डिक्युलर येणार आहे. त्याच्यानंतर त्याला पॉईंट फूट ऑफ परपॅन्डिक्युलरला नेम द्या T. त्याच्यानंतर तुम्हाला P पासून कोणत्या साईडवरती परपॅन्डिक्युलर आहे? अदर साईड. मग त्याच्यामध्ये बघा, ही मोठी रेष कोइन्साइड करायची, आणखीन ती पट्टी फिरवायची. पॉईंट P वरती आल्यानंतर काय करायचं आहे? लाईन ड्रॉ केली तर तो काय असणार आहे? परपॅन्डिक्युलर असणार आहे. म्हणजे 90 डिग्रीज अँगल कळला पाहिजे, तो चुकायचा नाही डायग्रॅम ड्रॉ करताना. इथं त्याला फूट ऑफ परपॅन्डिक्युलरला नेम द्या R आणि हे परपॅन्डिक्युलर्सचे सिम्बॉल. मग आता अँगल RST या अँगलच्यामध्ये एक इंटिरियरमध्ये पॉईंट P आहे. PT परपॅन्डिक्युलर टू ST आणि PR इज परपॅन्डिक्युलर टू SR हे दिलेलं आहे. मग इन अँगल RST तुम्हाला काय काय दिलेलं आहे? तर सेगमेंट PT परपॅन्डिक्युलर सेगमेंट ST, सेगमेंट PR परपॅन्डिक्युलर सेगमेंट SR हे काय आहे? गिवन दिलेलं आहे. आणि आता तुम्हाला अजूनही काय दिलेलं आहे? अँड ऑल्सो सेगमेंट PR इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट PT. सेगमेंट PR इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट PT. दिस इज ऑल्सो गिवन. आणि अजूनही काय दिलेलं आहे? मेजर ऑफ अँगल RST आणि मेजर ऑफ अँगल RST किती दिलेलं आहे? या अँगलची मेजर RSTची 56 डिग्रीज. आता ह्यात दिलेल्यावरून PT परपॅन्डिक्युलर आहे म्हणजे P पॉईंटचं साईड अँगलच्या साईड ST आणि SR. PR इज कॉन्ग्रुअंट टू PT म्हणजे हा P पॉईंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साईड्स ऑफ अँगल. काय आहे? तर P पॉईंट हा काय आहे? इक्विडिस्टंट फ्रॉम साईड्स ऑफ अँगल्स. मग त्यावेळेस तो P पॉईंट कशावर लाय होणार आहे? तर इट लाईज ऑन द अँगल बायसेक्टर. तो पॉईंट कशावरती लाय होणार आहे? अँगल बायसेक्टरवरती लाय होणार आहे. म्हणजेच इथं तुम्ही प्रॉपर्टी काय घेणार आहात? तर एनी पॉईंट इक्विडिस्टंट फ्रॉम द साईड्स
ऑफ अँगल लाईज ऑन द अँगल बायसेक्टर ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल. मग आता इथं तुम्हाला हे दिलं आहे पी आर इक्वल टू पी टी दिलेलं आहे. देअरफोर तुम्हाला काय म्हणता येणार आहे, पॉईंट पी इज इक्विडिस्टंट फ्रॉम साईड्स ऑफ अँगल. मग देअरफोर या स्टेटमेंटवरून तुम्हाला काय लिहायला येईल, पॉईंट पी किंवा पी इज ॲट इक्वल डिस्टन्स from the sides of अँगल. आणि आता प्रॉपर्टी लिहायची आहे. कोणती प्रॉपर्टी आहे, बाय युझिंग प्रॉपर्टी दॅट अ पॉईंट इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स किंवा एनी पॉईंट इक्विडिस्टंट फ्रॉम द sides of an angle is on the bisector of the angle म्हणजेच इथं काय असणार आहे, पॉईंट पी. देअरफोर पॉईंट पी इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल. कोणता आहे अँगल, आर एस टी. देअरफोर तुम्हाला रे काय असणार आहे, हा रे पी एस पी जो आहे, रे एस पी इज अँगल बायसेक्टर of angle RST. Therefore अँगल काय लिहिता येणार आहेत, अँगल RSP कॉन्ग्रुएंट अँगल TSP. आणि आता हे अँगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवले तुम्ही, आणि हे अँगल कुणाच्या हाफ असणार आहे, अँड देअरफोर अँगल RSP इज इक्वल टू, हे दोन्ही अँगल्स कशाच्या हाफ असणार आहेत, इज हाफ अँगल RST. आता RSTची व्हॅल्यू घाला, किती आहे RSTची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला, 56 डिग्रीज. मग 2 मल्टिप्लाय करा त्याला, 2 डिवाइड करा. देअरफोर अँगल RSP इज इक्वल टू 2 डिवाइड केलं तर 2 2 जा 4, आणखीन 1 राहणार आहे, 5मधून 1 8 राहिलं, म्हणजे किती येणार आहे, इट इज 28 डिग्रीज. देअरफोर अँगल RSP इज इक्वल टू 28 डिग्रीज. हे तुमचं काय असणार आहे, आन्सर येणार आहे. RSP इज 28 डिग्रीज. तुम्ही पेन्सिलचा यूज करा आणि स्क्वेअर बॉक्स आन्सरला करत चला. पट्टी पेन्सिलचा यूज करायचा, आणखीन तुम्ही त्या आन्सरला काय करा, बॉक्स करा व्यवस्थित स्वच्छ दिसण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड सम बघायचं आहे, आणि थर्ड सममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल PQR, PQ इक्वल टू 10 सेंटीमीटर, QR इक्वल टू 12 सेंटीमीटर, PR इक्वल टू 8 सेंटीमीटर, फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. आता इथं तुम्हाला ट्रायंगलच्या साईड्स दिल्यात, आणि त्या साईड्सवरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट अँगल. एकदम इझी सम्स आहेत, लक्षात घ्या. क्वेश्चन्स 2 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आता इथं साईड्स दिलेत, मग तुम्ही प्रॉपर्टी बघितली, कोणती प्रॉपर्टी बघितली, जर अँगल्सचे साईड्स इनइक्वल असतील, म्हणजेच सारखे नसतील, तर ग्रेटर साईड्सच्या अपोजिट अँगल जो आहे त्याची मेजर काय असते, ग्रेटर. ही प्रॉपर्टी बघितली. आता ह्या सममध्ये बघा, पी क्यूची लेंथ किती दिली आहे तुम्हाला, 10, पी आर साईडची लेंथ आहे 12, आणि क्यू आर आहे 12, आणि पी आर किती दिलं, 8. मग विच इज द ग्रेटेस्ट साईड अमंग दीज साईड्स, इट इज
क्यू आरची लेंथ ही सगळ्यात मोठी आहे आणि ती किती आहे 12 सेंटीमीटर. मग क्यू आरच्या अपोजिट अँगल कोणता असतो ते काढायसाठी आता क्यू आरच्या अपोजिट अँगल तुम्हाला हे बघितल्यावरती पण लक्षात आलं पाहिजे. बघा ट्रायंगलचं नेम काय आहे PQR. मग क्यू आरच्या अपोजिट अँगल कोणता असणार आहे पी. क्यू आरच्या अपोजिट कोणता असणार आहे पी. म्हणून अँगल पी हा सगळ्यात काय असणार आहे ग्रेटर असणार आहे. आता या दिलेल्या 3 साईड्सपैकी विच इज द स्मॉलेस्ट साईड. PR इज द स्मॉलेस्ट साईड. मग PR ही स्मॉलेस्ट आहे, त्याची लेंथ आहे 8 सेंटीमीटर. मग विच अँगल इज अपोजिट टू साईड PR. मग कोणता असणार आहे PRला अपोजिट साईड बघा PR. मग राहिला कोणता वर्टेक्स Q राहिला, म्हणून Q इज द अपोजिट अँगल टू PR. म्हणून PR स्मॉलेस्ट साईड असेल तर त्याच्या अपोजिट अँगल Q हा काय असणार आहे स्मॉलेस्ट. म्हणून तुम्हाला ग्रेटेस्ट अँगल कोणता येणार आहे तर ग्रेटेस्ट अँगल इज P अँड स्मॉलेस्ट अँगल इज Q. हे त्याचं काय येणार आहे आन्सर. सो हाऊ टू राईट धिस सम. So here we will see the third sum and see in triangle काय काय दिलं आहे तुम्हाला. त्या ट्रायंगलमध्ये PQR तुम्हाला लेंथ दिलेली आहेत. PQ इक्वल टू हाऊ मच इट इज 10 सेंटीमीटर्स. PQ इक्वल टू 10 सेंटीमीटर्स. QR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर्स अँड PR इक्वल टू हाऊ मच इट इज 8 सेंटीमीटर्स. मग ग्रेटेस्ट साईड कोणती आहे among these 3 sides which is the greatest. तर side QR is the greatest side. ग्रेटेस्ट साईड. देअरफॉर आता प्रॉपर्टी कोणती आहे अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर. आता तुम्ही इथे कंपेअर जर केल्या QR ही कुणापेक्षा ग्रेटर आहे PQपेक्षा आणखीन PRपेक्षा पण ग्रेटर आहे. म्हणून प्रॉपर्टी कोणती आहे तर देअरफॉर अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर. देअरफॉर अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर. म्हणून सगळ्यात मोठी साईड मोठा अँगल कोणता असणार आहे मग विच इज द अँगल अपोजिट टू QR दॅट इज अँगल P. अँगल P इज द ग्रेटेस्ट अँगल. हा काय असणार आहे ग्रेटेस्ट अँगल. हे एक तुमचं आन्सर झालं. आता राहिलेल्या साईड्समध्ये बघा PQ आहे आणि PR. मग सगळ्यात लहान कोणती साईड आहे PR. मग लिहा अँड साईड PR इज द स्मॉलेस्ट साईड. Therefore angle opposite to smallest side is smaller. Therefore आता PRचा अपोजिट अँगल कोणता आहे तर अँगल Q. Therefore अँगल Q इज द स्मॉलेस्ट अँगल. आता जर तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये अँगल्सच्या व्हॅल्यूज लिहा म्हटलं तर सगळ्यात मोठा कोणता आहे अँगल P. सगळ्यात लहान कोणता आहे अँगल Q. आणि या दोघांच्या मध्ये कोणता असणार आहे तर PQच्या अपोजिट असलेला अँगल. आणि PQच्या अपोजिट कोणता आहे अँगल R. म्हणून तुम्हाला जर विचारलं ऑर्डरमध्ये लिहा तर तुम्ही काय लिहिणार अँगल P ग्रेटर दॅन अँगल R ग्रेटर दॅन अँगल Q. लक्षात आलं आहे. आता याच्यानंतर हे झालं थर्ड सम.
जिथं तुम्ही प्रॉपर्टी कोणती बघितली तर अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर आणि अँगल अपोजिट टू स्मॉलर साईड इज स्मॉलर ते बघितलं. आता वी विल सी द फोर्थ सम. तर फोर्थ सममध्ये काय दिलेलं आहे तर इन ट्रायंगल एफ ए एन अँगल एफ इज इक्वल टू 80 डिग्रीज अँगल ए इक्वल टू 40 डिग्रीज फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट साईड ऑफ ट्रायंगल आणि स्टेट विथ रिझन. आता याच्यामध्ये ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचे 2 अँगल्सच्या मेजर्स दिलेले आहेत. मग इथं तुम्हाला आता याच्यापेक्षा स्मॉलर म्हणजे एफ अँगल मेजर किती दिलं आहे 80 डिग्रीज, ए अँगल किती आहे 40 डिग्रीज. तुमच्या माहितीसाठी फक्त एक थर्ड अँगल जो आहे कोणता दिलेला नाही आहे मेजर ऑफ अँगल एन तो काढायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये ग्रेटेस्ट आणखीन स्मॉलेस्ट अँगलच्यावरून ग्रेटर साईड आणि स्मॉलेस्ट साईड लिहायची आहे. मग आता पहिल्यांदा तुम्हाला कोणता ट्रायंगल दिलेला आहे तर इन ट्रायंगल एफ ए एन या ट्रायंगलमध्ये काय दिलेलं आहे तर अँगल एफ इज 80 डिग्रीज अँगल ए इज 40 डिग्रीज. देअरफॉर अँगल एन इज इक्वल टू काय लिहाल 180 मायनस या 2 अँगल्सची ॲडिशन अँगल एफ प्लस अँगल ए आणि हे कशावरून लिहिलं तर सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल बरोबर. म्हणून देअरफॉर तुम्हाला अँगल एन किती येणार आहे 180 मायनस यांची ॲडिशन करायची. आता 80 प्लस 40 आणि ते किती येणार आहे 80 प्लस 40 तर इट विल बी 120 180 मायनस 120 म्हणून इथं काय येणार आहे तुम्हाला अँगल एन हा काय आहे अँगलचा सिम्बॉल आहे. अँगल एन इज इक्वल टू 180मधून 120 गेले तर किती येणार आहे 60 डिग्रीज. आता इथं बघा स्मॉलेस्ट अँगल्स म्हणजे 3 अँगल्स तुम्हाला कळले. एफ इज 80 डिग्री, ए इज 40 डिग्री आणि एन किती आहे 60 डिग्री म्हणजे एन हा अँगल या दोन्ही अँगल्सच्या मध्ये येणार आहे. मग देअरफॉर जर तुम्ही कम्पेअर केलं तर हियर अँगल एफ इज इक्वल टू 80 डिग्रीज अँगल त्याच्यानंतर कोणता येणार आहे अँगल एन इक्वल टू 60 डिग्री आणि अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्रीज. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे फाइंड द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट साईड. मग आता अँगल्सच्या व्हॅल्यूजवरून काय आहे ती पण प्रॉपर्टी तुम्ही बघितली आणि कोणती प्रॉपर्टी आहे ती तर अँगल अपोजिट टू. आता ह्याच्यामध्ये अँगल जो आहे ग्रेटर अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर तो बघितला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक प्रॉपर्टी बघितली अँगल्स दिले असतील त्याच्यावरून साईड्स सांगायची म्हणून साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज काय असते ग्रेटर. आता तुम्ही हे 2 अँगल्स कम्पेअर जर केले अँगल एफ आणि अँगल एन कम्पेअर केले तर याच्यामध्ये ग्रेटर अँगल कोणता आहे 80 डिग्रीज. मग 80 डिग्रीजच्या अपोजिट साईड एफच्या अपोजिट साईड कोणती आहे ए एन आणखीन एनच्या अपोजिट साईड काय आहे एफ ए. तुम्ही यांच्यामध्ये सुद्धा असे कम्पॅरिझन करू शकता. आता आपण हे सम 2-2चं कम्पॅरिझन करूयात पण आपल्याला लगेच समजणार आहे. आता 80 डिग्री हा सगळ्यात मोठा अँगल आहे त्याच्या अपोजिट साईड काय असणार आहे ग्रेटर म्हणून एफ अँगलच्या अपोजिट साईड कोणती असणार आहे तर ए एन. तुम्हाला जर रफमध्ये फिगर ड्रॉ करायची झाली ट्रायंगलची तर ती फिगरसुद्धा तुम्ही ड्रॉ केली तरी चालेल. आता याच्यामध्ये तुम्हाला काय आहे एफ ए एन. समजा इथं आपण एफ ए आणि एन हा किती दिलेला आहे तुम्हाला 80 डिग्रीज ए आहे 40 डिग्रीज आणि एन किती आहे 60 डिग्रीज. मग एफच्या अपोजिट साईड कोणती झाली अँगल एफच्या अपोजिट साईड ए एन अँगल एच्या अपोजिट साईड एफ एन आणि अँगल एनच्या अपोजिट साईड कोणती आहे एफ ए. ही आपलं
चुकायला नको म्हणून डायग्रॅम एक रफ ड्रॉ करायची. इथे सुद्धा तुम्ही डायग्रॅम एक PQR ड्रॉ करू शकता, म्हणजे साईडच्या अपोजिट अँगल कोणता आहे तो आपल्याला समजतो. मग आता इथं जर तुम्ही बघितलं, कम्पेअर केलं, तर अँगल F इज काय लिहिणार आहेत, हे दोन कम्पॅरिझनला घेऊयात आपण. पहिल्यांदा अँगल F इज ग्रेटर दॅन अँगल N. अँगल F इज ग्रेटर दॅन अँगल N. देअरफोर काय लिहिता येणार आहे, तर साईड Fच्या अपोजिट साईड कोणती आहे, AN इज ग्रेटर दॅन साईड Nच्या अपोजिट साईड कोणती आहे, FA. बघा, AN इज ग्रेटर दॅन FA, याला इक्वेशन 1 म्हणूयात. आणि याला रिझन काय आहे, तर साईड अपोजिट टू, त्याचं रिझन लिहा, साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल is greater than the side opposite to smaller angle, is greater side opposite to smaller angle. आता याच्यानंतर कोणते अँगल्स कम्पेअर करायला घेऊयात. आता हा AT आणि हा A घेतला तरी यांच्यामध्ये अँगल काय आहे, A मोठा आहे, F मोठा आहे, म्हणून Fच्या अपोजिट साईड ग्रेटर येणार आहे या दोघांच्यात. मग आता कोणते घ्या, N आणखीन A हा अँगल घ्या. मग आता अँगल N आणि अँगल A जर घेतलं तर कोणता ग्रेटर आहे, अँगल N इज ग्रेटर दॅन अँगल A. मग ही प्रॉपर्टी यूज केली तुम्ही तर त्याच्यावरून तुम्हाला काय लिहिता येणार आहे, देअरफोर साईड Nच्या अपोजिट साईड, अँगल Nच्या अपोजिट साईड कोणती आहे, FA इज ग्रेटर दॅन Aच्या अपोजिट साईड कोणती आहे, FN. ही ग्रेटर झाली, इथं साईड लिहा, सॉरी, साईड FN, याला इक्वेशन 2. आणि याला सुद्धा तुम्ही कोणती प्रॉपर्टी यूज केली, हीच एकदाच ही प्रॉपर्टी लिहिली तरी चालणार आहे. हीच प्रॉपर्टी आपण इथं लिहिणार आहोत. मग त्याला रिझन काय आहे, आता मी लिहिलं, साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल is greater than the side opposite to smaller angle. म्हणून इथं तुम्हाला इक्वेशन 1 बघा आणि इक्वेशन 2 बघा. इक्वेशनमध्ये AN इज ग्रेटर दॅन FA आणि इक्वेशन 2मध्ये हा FA कोणापेक्षा ग्रेटर आहे, तर इट इज ग्रेटर दॅन FA. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन 1 अँड 2 वरून कोणतं इक्वेशन लिहायला येणार आहे, इनइक्वॅलिटी लिहायला येते. फ्रॉम इनइक्वॅलिटी 1 अँड 2 काय लिहिता येणार आहे, मग पहिल्यांदा सर्वात मोठी कोणती आहे, साईड AN ग्रेटर दॅन साईड FA, एकत्र लिहायच्या 1 आणि 2च्या इनइक्वॅलिटीज, ग्रेटर दॅन साईड कोणती आली, FN. हे तुमचं झालं थर्ड इक्वेशन. आणि इथं तुम्हाला देअरफोर ग्रेटेस्ट साईड कोणती आहे, AN आणि स्मॉलेस्ट साईड कोणती आहे, FN. देअरफोर ग्रेटेस्ट साईड इज इक्वल टू कोणती असणार आहे, साईड AN आणि स्मॉलेस्ट साईड इज इक्वल टू काय असणार आहे, FN. हे तुमचं काय असणार आहे, आन्सर. नाव आता तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, तर याच्यामध्ये प्रूव्ह दॅट ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. पहिल्यांदा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय असतं, तर ऑल साईड्स आर
इक्वल, ऑल साईड्स आर इक्वल आणि इज इक्विअँग्युलर. मग आता त्याच्यामध्ये हे काय करायचं आहे, बघा पहिल्यांदा इक्विलॅटरल ट्रायंगल एक फिफ्थ सम. आता फिफ्थ सममध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, एक इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल कशाला म्हटलं जातं, तर इफ ऑल साइड्स आर इक्वल देन दॅट ट्रायंगल इज कॉल्ड ॲज इक्विलॅटरल ट्रायंगल. मग साधारण हा काय असेल, समजा हा ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल, ऑल साइड्स आर इक्वल असा आहे. मग आता तुम्हाला काय दाखवायचं आहे, तर अँगल्स इक्विअँग्युलर. मग आता याच्यामध्ये ट्रायंगल ABC याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC काय काय लिहायला येणार आहे तुम्हाला, तर साईड AB इक्वल टू साईड AC इक्वल टू साईड काय असणार आहे, BC. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये ऑल साइड्स इक्वल. आता तुम्ही याच्यामध्ये आता जर समजा AB इज इक्वल टू AC असेल तर त्यांच्या अपोजिट अँगल्स. नाव पहिल्यांदा काय बघणार आहात, इफ AB इक्वल टू AC, AB इक्वल टू AC ही साईड असेल तर तुम्हाला काय लिहिता येणार आहे, देअरफॉर अँगल. आता ABच्या अपोजिट अँगल कोणता आहे, C, आणि ACच्या अपोजिट अँगल कोणता आहे, B. देअरफॉर अँगल ABC इक्वल टू किंवा कॉन्ग्रुअंट टू अँगल ACB. आणि हा तुम्ही थेरम बघितलेला आहे आणि तो कोणता आहे थेरम, तर इट इज आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. तुम्ही हा बघितला. आता ह्या ट्रायंगलमध्ये काय आहे, तिन्ही साईड्स इक्वल दिलेल्या आहेत, पण आपण कोणत्या कन्सिडर केल्या, दोन कन्सिडर केल्या त्यातल्या, आणि कोणत्या बघितल्या, AB इक्वल टू AC. म्हणून ते जर झालं तर अँगल, हे दोन अँगल्स काय असणार आहेत, इक्वल येणार आहेत, आणि त्याला रिझन तुम्ही काय लिहिणार, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. ह्याला इक्वेशन 1 म्हणा. ह्याच्यामध्ये हे दोन अँगल्स काय झाले, इक्वल झाले. आणि आता ऑल्सो इथं F नाही आहे, इफ नका लिहू, हिअर लिहा. आणि ऑल्सो आता अजूनही काय आहे, इथं तुम्ही AB इक्वल टू AC घेतलं, आता आपण AC इक्वल टू BC घेतलं. ऑल्सो AC इक्वल टू BC, AC इक्वल टू BC. म्हणजे या ट्रायंगलमध्ये AC साईड आणि BC साईड इक्वल आल्या तर कोणते अँगल्स इक्वल लिहिता येणार आहेत, अँगल CBA आणि अँगल CAB इक्वल येणार आहेत. देअरफॉर अँगल, आता ACच्या अपोजिट अँगल कोणता असणार आहे, B. म्हणून अँगल ABC कॉन्ग्रुअंट अँगल BCच्या अपोजिट अँगल कोणता आहे, BCच्या अपोजिट हा A आहे, आणि तो कसा लिहिणार, B किंवा BAC. हे काय झाले, इक्वल. ह्याला इक्वेशन 2, आणि ह्याला सुद्धा रिझन काय आहे, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. हे तुम्ही बघितलेलं आहे. हा थेरम काय केलं, इन ट्रायंगल ABC तुम्हाला काय दिलं आहे, AB इक्वल टू AC इक्वल टू BC. मग पहिल्यांदा दोन साईड्स इक्वल आहेत ट्रायंगलमध्ये, मग त्यांच्या अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुअंट असतात. हा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम तुम्ही याच्या आधी बघितला आहे. आता नंतरच्या दोन साईड्स घ्या,
म्हणजे ए सी आणखीन बी सी. आता हे दोन स्टेटमेंट्स जर बघितले तर या दोन स्टेटमेंटमध्ये एक अँगल काय आहे, कॉमन आहे, म्हणजे हे दोन अँगल्ससुद्धा काय येणार आहेत, कॉन्ग्रुएंट. म्हणून तुम्हाला इक्वेशन 1 आणि 2 वरून काय लिहिता येणार आहे, तर फ्रॉम इक्वेशन्स 1 अँड 2 काय लिहायला येईल बघा, दोन्ही स्टेटमेंट्स एकत्र लिहिले तर अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल ए सी बी कॉन्ग्रुएंट हे लिहिलं. आता हा तर इथं लिहिलेलाच आहे, मग राहिला आहे कोणता, अँगल बी ए सी, कॉन्ग्रुएंट अँगल बी ए सी. आता ह्या स्टेटमेंटवरून इथं कोणते आहेत, दॅट इज कोणते अँगल्स आहेत, हा अँगल म्हणजे कोणता आहे, अँगल बी. कॉन्ग्रुएंट हा अँगल म्हणजे अँगल सी. कॉन्ग्रुएंट अँगल हा कोणता आहे, ए. देअरफोर काय मिळालं, हेन्स जे काय विचारलं आहे आपल्याला, इक्वी अँग्युलर. देअरफोर आता ट्रायंगलचे तिन्ही अँगल्स काय झाले, इक्वल. देअरफोर ट्रायंगल ए बी सी इज इक्वी अँग्युलर. इक्वी अँग्युलर म्हणजे काय, तर तिन्ही अँगल्स त्याचे काय असणार आहेत, इक्वल असणार आहे. इज इक्वी अँग्युलर. कळलं आहे का बघा, पहिल्यांदा दिला आहे काय तुम्हाला, हा ए बी सी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इथं लिहायचं राहिलं आहे, हा दिलेला आहे तुम्हाला, इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याच्यावरून तुम्ही काय लिहिलं, साईड ए बी इक्वल टू साईड ए सी इक्वल टू साईड बी सी. मग तुम्ही त्या ट्रायंगलमधल्या दोन साईड्स इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिट अँगल्स काय दाखवले, कॉन्ग्रुएंट. ते इक्वेशन 1 आयसॉसेलेस ट्रायंगल थेरमवरून. त्याच्यानंतर दुसऱ्या दोन म्हणजे ए सी आणि बी सी इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, आयसॉसेलेस ट्रायंगल थेरम, ते इक्वेशन 2. आणि इक्वेशन 1 अँड 2 वरून तुम्हाला तिन्ही अँगल्स काय लिहिता येणार आहेत, हे तीन अँगल्ससाठी एक स्टेटमेंट लिहायला येईल आणि ते तिन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट येतात. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज ॲन इक्वी अँग्युलर ट्रायंगल. आता याच्यानंतर तुम्हाला कोणतं सम बघायचं आहे, तर पुढचं कोणतं आहे, प्रूव्ह दॅट इफ द बायसेक्टर ऑफ अँगल बी ए सी ऑफ ट्रायंगल ए बी सी इज परपॅन्डिक्युलर टू साईड बी सी देन द ट्रायंगल ए बी सी इज ॲन आयसॉसेलेस ट्रायंगल. म्हणजे तुम्हाला काय सम दिलेलं आहे, तर याच्यामध्ये प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट इफ द बायसेक्टर ऑफ अँगल बी ए सी ऑफ ट्रायंगल कोणता आहे, ए बी सी इज परपॅन्डिक्युलर टू साइड बी सी then triangle ABC is an आता याच्यामध्ये तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, तर एक ट्रायंगल आहे ए बी सी आणि त्या ट्रायंगलमध्ये एचा बायसेक्टर हा बी सीला काय येतो, परपॅन्डिक्युलर असेल. समजा ड्रॉ अ ट्रायंगल. आता याच्यामध्ये बायसेक्टर कशाचा आहे, एचा आहे, म्हणून नेम द्या बी ए सी. आणि एचा बायसेक्टर हा बी सीला परपॅन्डिक्युलर आहे. बायसेक्टर ऑफ अँगल ए इज परपॅन्डिक्युलर टू बी सी हे दिलं आहे तुम्हाला. आणि समजा बायसेक्टर ऑफ ए डी न डिनोट ए डी हा बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी असेल. बी ए सीचा बायसेक्टर ए डी हा बी सीला काय दिलेला आहे, परपॅन्डिक्युलर दिला आहे. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, ट्रायंगल ए बी सी इज आयसॉसेलेस ट्रायंगल. आता ट्रायंगल ए बी सी केव्हा आयसॉसेलेस येणार आहे, इफ यू आर एबल टू शो द साइड्स
AB and AC of triangle ABC congruent, then we can say the triangle is isosceles triangle. मग आता तुम्हाला दिलेलं काय आहे, इन ट्रायंगल ABC. पहिल्यांदा तुम्ही डायग्रॅम ड्रॉ करा, त्याच्यानंतर गिव्हन लिहा आणि गिव्हनमध्ये तुम्हाला काय दिलं आहे, तर इन ट्रायंगल ABC. व्हॉट इज गिव्हन टू यू? इन ट्रायंगल ABC segment AD is bisector of angle BAC and अजूनही काय दिलेलं आहे, सेगमेंट AD is perpendicular to side BC. हे दिलं आहे आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, म्हणून टू प्रूव्हमध्ये काय लिहिणार, टू प्रूव्ह ट्रायंगल ABC is isosceles triangle. isosceles triangle हे तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण काय लिहूयात त्याचं प्रूफ. आता ह्याच्यामध्ये बघा, सेगमेंट AD ही बायसेक्टर आहे ऑफ अँगल BAC आणि त्याचबरोबर ती काय आहे, BCला परपॅन्डिक्युलर आहे. बिकॉज ऑफ दिस AD टू ट्रायंगल्स आर फॉर्म्ड. म्हणून पहिल्यांदा दोन ट्रायंगल्स जे फॉर्म झालेत ते कन्सिडर करायचे. म्हणून इन ट्रायंगल, पहिल्यांदा तुम्ही हे लिहा, सेगमेंट AD इज बायसेक्टर, सेगमेंट AD इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC. याच्यावरून तुम्ही कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट लिहू शकता, देअरफॉर अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD. बरोबर आहे, याला इक्वेशन 1 म्हणा. कारण का काय आहे, AD इज बायसेक्टर म्हणून या अँगलचे 2 इक्वल पार्ट्स होणार आहेत. हे इक्वेशन 1. आणि आता तुम्ही काय कन्सिडर करणार, इन ट्रायंगल कन्सिडर करा. आता कोणते ट्रायंगल, तर इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ADC. हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर करा. आता त्या ट्रायंगलमध्ये काय लिहिणार, तर अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD आणि वरती आपण प्रूव्ह केलेलं आहे ते, म्हणून इथं लिहा फ्रॉम 1 किंवा प्रूव्ड अबाव. त्याच्यानंतर बघा, सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट AD. सेगमेंट AD कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, ADला कॉन्ग्रुएंट आहे आणि त्याला रिझन काय लिहाल तुम्ही, तर कॉमन साईड. कॉमन साईड. आणि आता काय लिहिणार तुम्ही, कोणता घ्याल, तर अँगल बघा, AD परपॅन्डिक्युलर दिला आहे BCला, म्हणजे इथे हे दोन्ही अँगल्स काय असणार आहेत, 90 डिग्रीज. दोन्ही अँगल्स काय असतील, 90 डिग्रीज. देअरफॉर काय लिहाल आता, अँगल ADB कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे, तर ADC आणि त्यांना रिझन काय लिहिणार, ईच 90 डिग्रीज. बघा, आता ह्या दोन ट्रायंगल्समध्ये आपल्याला ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट लिहायला येणार आहेत. आणि कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट लिहायला येणार आहेत, अँगल साईड अँगल. म्हणून टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय ASA टेस्ट. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय, त्यांची टेस्ट लिहायची आणि कोणती टेस्टनं ते कॉन्ग्रुएंट येणार आहेत, तर ASA टेस्ट. म्हणून लिहा, देअरफॉर पुढचं स्टेटमेंट काय येणार आहे, देअरफॉर कन्सिडर केलेले ट्रायंगल्स कोणते ट्रायंगल आहेत, तर ट्रायंगल ADB कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ADC आणि कोणती टेस्ट आहे, तर बाय ASA टेस्ट. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाल्यावरती त्यांचे करस्पॉन्डिंग साईड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट. मग आपल्याला ABC ट्रायंगलचे साईड्स कोणते आहेत, तर AB आणि AC. देअरफॉर काय लिहाल तुम्ही इथे, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC. याला रिझन लिहायचं, काय लिहिणार, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट
ट्रायंगल्स. याला तुमचं इक्वेशन द्या 2 किंवा हे प्रूव्ह केलेलं आहे अबाव आपण. ह्याला इक्वेशन 2 लिहा. आणि आता इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घेतलेला आहे तर BAC, BAC. आणि त्या ट्रायंगलमध्ये काय आहे, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC. आता ट्रायंगलमध्ये ABC लिहिलं तरी चालेल, ट्रायंगलचं नाव BAC लिहिलं तरी चालेल. त्या ट्रायंगलमध्ये AB इज कॉन्ग्रुएंट टू AC. मग बघा इथं तुमच्या साईड्स ज्या आहेत इन ट्रायंगल ABC किंवा BAC, AB साईड इज कॉन्ग्रुएंट टू AC. टू साईड्स काय झाल्या, कॉन्ग्रुएंट. देअरफॉर द ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल. दोन साईड्स कॉन्ग्रुएंट झाल्यावरती देअरफॉर काय लिहिता येणार आहे तुम्हाला आन्सर, देअरफॉर ट्रायंगल. तुम्ही इथं BAC ABC लिहिलं तरी चालेल. इथं नेम काय दिलं आहे आपल्याला लिहिताना तर ABC लिहिलं आहे, म्हणून इथं लिहा ABC. देअरफॉर ट्रायंगल ABC इज ॲन आयसोसेलेस ट्रायंगल. आता याच्यानंतरचे जे सम्स आहेत 7th आणखीन 8th ते सॉल्व करा तुम्ही. आणखीन नाहीतर परतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते सम्स आपण बघूयात.